लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात सीएए कायदा लागू होऊ शकतो। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नागरिकता संशोधन कायदा केंद्र सरकार लागू करण्याच्या तयारीत आहे। सीएए लागू करण्यासाठी पोर्टलही तयार करण्यात आले। या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकतेसाठी अर्ज करता येईल। पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधल्या अल्पसंख्याक नागरिकांना सीएएचा सर्वाधिक फायदा होणार आहे। राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याचा शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले। त्यामुळे आता राज्यामध्ये मराठा आरक्षण लागू झालंय। एसईबीसी या गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आले। या कायद्यानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण लागू करण्यात आले। विरोधात गेले तरीही आपण हटायचं नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात केलेल्या टीकेवरून मनोज जरांगेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे। 17 दिवसांच्या आंदोलनामुळे आपल्या तोंडातून चुकीचे शब्द निघाले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं जरांगेंनी म्हटलंय। तर जरांगेंनी फडणवीसांविरोधात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। एसआयटी काय, कोणती चौकशी करा, कर नाही त्याला डर कशाला, अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले। जरांगेंना एक फोन केल्याचा सिद्ध झालं तर वाटेल ते मान्य करेन असं पवार म्हणाले। तर आपल्यावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारणामधून संन्यास घेईन असं प्रत्युत्तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी जरांगेंच्या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सविस्तर प्रतिक्रिया दिली। मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण, सरसकट, सगळेसवेरे, ओबीसीतून आरक्षण अशा भूमिका जरांगे बदलत राहिले याची आठवण मुख्यमंत्री शिंदेंनी करून दिली। तसेच जरांगेंना सगळं देऊन सुद्धा अशी भाषा का, असा सवालही शिंदेंनी सभागृहात जरांगे पाटील यांच्यावर 1 महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला, त्याची चिवट चौकशी करा अशी मागणी करत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला। जरांगे यांनी केलेली मागणी सोडून त्यांच्याच मागे का लागता असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला। आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर 1-1.5 महिन्यापूर्वी शिंदे समिती स्थापन झाल्यापासून मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 56,404 कुणबी जातीचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। तर काही त्रुटी असल्यामुळे 10,000च्या वर अर्ज पेंडिंग आहेत। फक्त बीड जिल्ह्यामध्ये 33,275 प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। आतापर्यंत 2,26,26,484 नोंदी तपासण्यात आल्यात आणि त्यापैकी 42,907 या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। 24 फेब्रुवारीपासून मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरू करण्यात आलं। या आंदोलनामध्ये 15,15,000 रुपयांचं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं। तर आतापर्यंत आंदोलकांवर 247 गुन्हे दाखल करण्यात आले। राज्यातील सर्व पशूंचं इयर टॅगिंग करणं हे बंधनकारक करण्यात आलंय। 1 मार्चपर्यंत पशु उत्पादकांना इयर टॅगिंग पूर्ण करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागानं जारी केले। साथीच्या रोगाचा अंदाज आणि त्यादृष्टीनं करायच्या उपाययोजना याचं नियोजन करण्यासाठी इयर टॅगिंग करणं हे बंधनकारक केलंय।